नमस्कार, मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर शॉपिंग खूप झाली आहे आणि एक एक करून तुम्हाला दाखवते. तर म्हटलं आताच व्हिडिओ शूट करून घेऊ, म्हणजे तुम्हाला एका पाठोपाठ एक व्हिडिओ बघायला मिळतील. या वस्तू ज्या काही मी घेऊन आलेली आहेत अगदी रिझनेबल रेटमध्ये कुंभारवाड्यामध्ये मिळाल्या आणि त्या जे काही असतील त्याचे जे काही डिटेल्स आहेत शॉपचे डिटेल ते मी कालच्या व्हिडिओमध्ये शेअर केले, प्लस आजच्या व्हिडिओमध्ये पण शेअर करते मी तुमच्याबरोबर. तर चला एक एक करून सुरुवात करूया. वस्तू सगळ्या मी इथे ठेवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर सर्वात आहे हे हँगिंगचा वासचा स्टँड आहे. याच्यामध्ये तुम्ही याला मागे होल आहे बघा, म्हणजे खिळ्यामध्ये अटकवू शकतो आणि कुठेही तुम्ही घरामध्ये अशा पद्धतीने हे लावू शकता. ऍक्च्युली मॅग्नेटिक पण हे खूप छान मिळतात ऑनलाईन वगैरे, जर तुम्ही घेतलात ना तर फ्रीजवर लावायला खूप चांगले आहेत. पण हे मला घरात लावायचं आहे तर आपण अशा पद्धतीने कुठेही लावू शकतो. याचा कलर खूप सुंदर आहे, म्हणजे मला ब्लू कलरच्या, मी आहे ना सिरॅमिकच्या सगळ्या गोष्टींमध्ये ब्लू कलरच्या प्रेमातच पडली. खूप छान छान ऑप्शन होते अशा ब्लू कलरचे सिरॅमिकमध्ये, मस्त ऑप्शन होते. हे मला ना ॲक्च्युली 100 रुपीजला मिळालेलं. याच्यामध्ये जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं ना कालच्या व्हिडिओमध्ये ते 250 रुपये कॉस्ट होती त्याची. हे मला 100 रुपयाला मिळालं छोटं. त्याच्यानंतर सेकंड दाखवते. अगदी छोट्या छोट्या गोष्टी मी घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर हे असे मिनी पॉट घेतलेत बघा, जे आहेत जार मस्त. हे पण ना लाल कलर बघा अगदी छान दिसतोय. पाठीमागे ऑफ व्हाईट कलर आहे. थोडीशी धूळ लागली आहे ना, कारण त्यांचे ना बरेचसे असं खूप म्हणजे असं ट्रेच्या ट्रे ठेवलेले असतात आणि आपल्याला पाहिजे तेवढे आपण उचलून घ्यायचे असतात. हे 30 रुपीजला ईच मिळालेलं आहे. हे मी 2 घेतले. किचनमध्ये छोटे छोटे नाजूक प्लांट ठेवायचे तर जसं मी म्हणत होते, मला जो बाजूला साईड रॅक ठेवायचा त्याच्यावरती जे माझी बॉटल आहे ती खूप मोठी दिसत होती, तर मग त्याच्यासाठी मी विचार केला असे छोटेसे क्यूट असतील तर छान दिसेल आणि मनी प्लांट वगैरे याच्यामध्ये अगदी सुरेख दिसेल बघा. खूप छान हा पण ऑप्शन आहे. तर हे मी 2 मध्ये घेतलेच आहे. याच्यामध्ये पण बरेच वेगवेगळे होते. त्याच्यानंतर हे घेतलंय मी सॉल्ट अँड पेपरचे जे जार येतात ते. हे पण खूप छान आहेत सिरॅमिक मध्ये आणि हे पण मी ब्लू कलर मध्येच घेतले, तुम्ही बघू शकता मस्तच आहे. आणि ना याला खाली असं ओपन करायला असं प्लास्टिकचं एक झाकण आहे. याच्यामध्ये तुम्ही भरू शकता. याच्यामध्ये तुम्हाला मीठ, पेपर किंवा जे काही भरायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये भरा सॉल्ट आणि मग तुम्ही असं ठेवू शकता. आणि हे किती छान दिसत आहेत बघा. आणि 50ला 2 खरंच खूप क्यूट दिसले मला. हे बघा मस्तच दिसत आहेत, छान असे वाटतात. छान ऑप्शन, म्हणजे ह्याच्यामध्ये खूप चांगले चांगले ऑप्शन तिथे अवेलेबल होते. पण आपण घेऊन किती घेणार, 2च घेऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही घेऊ शकतो. त्याच्यानंतरची ही गोष्ट तर खूप छान मिळाली, म्हणजे हे काकीने एक घेतलं, एक मी एक घेतलं. ते ओपन करून दाखवतो मला. ॲक्च्युली स्टॅपलरच आहे त्याला. मी ॲक्च्युली ग्रिलमध्ये लावण्यासाठी घेतलं आहे. याच्यामध्ये पण खूप चांगले चांगले म्हणजे कलर कॉम्बिनेशन खूप होते. आवाज बघा कसा येतोय, छान येतोय की नाही. जेव्हा वारा सुटेल ना तेव्हा खूप याचा छान आवाज येईल आणि पावसात खूप छान वाटते. असे 2 घेतलेत आम्ही. हा थोडासा असा कलर आहे व्हाईट मध्ये, त्याच्यावर थोडीशी लाईट आहे. ही ॲक्च्युली डार्क आहे आणि जी दुसरी डिझाईन आहे ती दाखवते तुम्हाला. ती थोडीशी लाईट कलर आहे, 2 शेडमध्ये आहे. एक ऑरेंजमध्ये आहे. खूप छान आवाज येतो याच्यामध्ये बघा. हे असं आहे आतमध्ये. हा ऑरेंज आणि ब्लू असा मिक्स आहे आणि हा फक्त ब्लूइश मध्ये. तर हे आम्ही 100ला ईच घेतलेला आहे, म्हणजे 200ला 2 घेतले. ते एक काकीने घेतला, एक मी घेतलाय. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट जी घेतली आहे मी, ही आपल्या किचनसाठी घेतलेली आणि जी तुम्हाला डेली रोजमध्ये माझ्या व्हिडिओमध्ये आता बघायला मिळेल. बऱ्याच दिवसापासून मी मिशोवर शोधत होती, पण मिशोवर याचा रेट खूप जास्त होता आणि ऑनलाईन पण मी बघत होती तर खूप म्हणजे जास्तच होता रेट. आणि तेवढं मला वाटत होतं की खूप थोडा जास्त वाटतो रेट, म्हणजे मला जे कलर कॉम्बिनेशन जे आवडत होते त्याच्यानुसार याचा रेट मला खूप जास्तच वाटत होता. पण हा मला आहे ना 100 रुपीजला मिळाला बघा. आणि हा पण मी ब्लू कलरमध्येच घेतलाय. कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा.
आणि या सगळ्या गोष्टी मी ज्या दाखवते ना त्यातला तुम्हाला कुठला म्हणजे कुठला प्रॉडक्ट आवडला किंवा कुठली गोष्ट आवडली ती देखील मला नक्की कमेंट करून सांगा. तर ह्याच्यामध्ये पण खूप कलर ऑप्शन्स होते. येलो कलर होता, ग्रे कलर होता, पण मी ब्लू कलरच घेतला. आणि आता जेव्हा वापरेन व्हिडिओमध्ये बघायला तुम्हाला मिळेल तेव्हा. छान आहे बघा हा पण, आणि हे पण 100ला चांगला ऑप्शन आहे, म्हणजे मस्तच आहे. त्याच्यानंतर हे घेतलंय तुळशी वृंदावन छोटंसं, आणि हे बघता क्षणी मला खूप आवडलं. म्हणजे याला बघताना माझ्या डोक्यात अशी कॉन्सेप्ट झाली ना, म्हणजे हळद आणि कुंकू जे प्रतीक असतं मांगल्याचं, आणि त्याचबरोबर स्वास्तिक, श्री, ओम असं सगळ्या गोष्टी एकाच याच्यावर मिळाल्यात बघा. म्हणजे हे पूर्ण व्हाईट कलरचं, आणि त्याच्यावर आपलं हे हळद आणि हे कुंकू, आणि त्याने सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. जसं हे स्वास्तिक आहे, हे ओम आहे, त्याचबरोबर हा श्री आहे, आणि इथे त्रिशूळ आहे. तर ही कॉन्सेप्ट मला कशी आवडली, म्हणजे छान वाटलं. म्हणजे एक म्हणून मी हे घेतलं. 150 रुपयाला मिळालं मला हे तुळशी वृंदावन. आणि इथे ना त्याला दिवा ठेवण्यासाठी छोटासा, किंवा तुम्ही इथे वाद देखील लावू शकतो, पण ठीक आहे आपण तशी लावत नाही, एक छोटासा दिवा तुम्ही लावू शकता. तर अशा पद्धतीने हा पण मला मिळाला बघा. कसा वाटतो मला नक्की कमेंट करून सांगा. आणि इथे खाली त्यांनी ऑलरेडी होल करून दिलेला आहे. ॲक्च्युली हा होल थोडासा खूप जास्तच मोठा आहे, म्हणजे याच्यात माती बऱ्यापैकी निघेल, म्हणजे सारखी सारखी मला हे करावी लागेल. तर याच्यासाठी मी बघते काहीतरी दुसरा ऑप्शन भेटतोय का, किंवा होल हा कसा कमी करता येईल. पण खूप छान आहे म्हणजे हा ऑप्शन आहे. त्याच्यानंतर असे हे छोटे छोटे जार घेतलेले आहेत. हे आम्हाला किती रुपयाला मिळाले आम्हाला हे? 30 रुपये. तर हे आम्हाला 30 रुपयाला मिळाले. असे पण आम्ही 4-5 घेतलेले आहेत. मी आता तुम्हाला फक्त एकच दाखवते. आणि क्यूट दिसतात, म्हणजे याच्यामध्ये किचनच्या बाजूला तुम्ही काही ठेवू शकता याच्यामध्ये. म्हणजे मेन म्हणजे लोणचं वगैरे ठेवायला तर हे खूप चांगलं आहे, मस्तच आहे, अगदी क्यूट दिसतात, छान. आणि जेव्हा हळदी कुंकू वगैरे असतो ना तेव्हा हा एक चांगला ऑप्शन आहे कुंभारवाड्यात. तिथे जाऊन तुम्ही भरपूर शॉपिंग करू शकता अगदी रिजनेबल रेटमध्ये, आणि खूप चांगले चांगले ऑप्शन मिळतात. आणि जर आपण खूप क्वांटिटीमध्ये तिथे घेतलं ना तर तिथे ती लोक खूप कमी जास्त पण करून देतात. आता मी तुम्हाला दाखवते पाण्याच्या काय काय बॉटल मी घेतल्यात. भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बॉटल्स अवेलेबल आहेत, आणि मी सगळ्या प्रकारच्या बॉटल्स घेतल्यात त्या तुम्हाला दाखवते. तर इथे या बॉटल्स आहेत. इथे याच्यामध्ये 4 आहेत, याच्यामध्ये पण 4 आहेत, याच्यामध्ये 2 आहेत. या आम्ही सगळ्या मिळून घेतलेल्या आहेत, म्हणजे फॅमिली मेंबर्ससाठीच घेतलेल्या आहेत सगळ्यांनी. थोड्या काकींनी, थोड्या मी, अशा आम्ही घेतल्या आहेत सगळ्यांनी. तर पहिल्या ज्या 2 आहेत ना त्या तुम्हाला दाखवते. तर ही घेतलेली आहे अशा पद्धतीची. याच्यावर डिझाईन बघा कशी आहे, ब्लॅक कलर मध्ये आहे, आणि पिंक कलरची थोडी थोडी फुलं आहेत. झाकण म्हणाल तर असं झाकण आहे. आणि हे याला ना प्लास्टिकचं एक बाजूने दिलं. ऍक्च्युली ती लोक, म्हणजे ज्या ज्या शॉपमध्ये मी गेली ना त्यांचं असं एकच म्हणणं होतं की हे जेव्हा नव्हतं ना तेव्हा ते पाणी लीक व्हायचं, त्याच्यामुळे मग त्यांनी आता हे प्लास्टिकचं वरून झाकण आणि म्हणजे हे असे साचे तयार केलेले आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये अगदी चांगलं पाणी राहतं. आणि पाणी कसं याच्यामध्ये साठवून ठेवायचं किंवा कशा पद्धतीने पहिलं यूज करायचं ते तुम्हाला मी येणाऱ्या ब्लॉगमध्ये सांगेन, म्हणजे ते पण तुम्हाला माहिती कळेल. मी पण त्यांच्याकडनं जाणून घेतली की कशा पद्धतीने आपण हे म्हणजे जसं माठ असतं किंवा मातीची भांडी असतात किंवा ह्या बॉटल्स आहेत त्या कशा पद्धतीने आपण वापरात काढायच्या, म्हणजे त्याच्या आधी त्याची काय काळजी घ्यायची. तर ही एक बॉटल आहे, म्हणजे प्रत्येक पॅटर्नचे वेगवेगळे ते मी सगळे दाखवते तुम्हाला. डिझाईन पण खूप वेगवेगळे आहेत. तर ही पहिली बॉटल आहे. त्याच्यानंतर ही आहे दुसरी बॉटल. तर याचा पॅटर्न पण थोडासा वेगळा आहे. ही खाली अशी म्हणजे याला बेस आहे, उभी राहू शकते मस्तपैकी. फुलांची छान अशी डिझाईन केलेली आहे. आणि याच्यावरती पण सेम आहे बघा, आतमध्ये जसं झाकणाला आहे आणि याला पण आहे बॉटलला. तर या दोन्ही बॉटल्स आहेत ना 1-1 लिटरच्याच आहेत. 1 लिटरपेक्षा जास्तच पाणी राहतं असं त्यांचं म्हणणं आहे. तर जरी डिझाईन पण वेगवेगळे आहेत आणि बॉटल पण वेगवेगळे आहेत. ही जरी अशी रुंद अशी दिसली असती, लांबट अशी, तरी पण याच्यामध्ये पण तेवढंच पाणी राहतं आणि याच्यामध्ये पण तेवढंच पाणी राहतं. तर या डिझाईनवाल्या 2 बॉटल्स आहेत. याच्यामध्ये अजून एक बॉटल आहे, ती दाखवते मी तुम्हाला. पण या बघा, या अशा पद्धतीच्या या 2 बॉटल्स आहेत. चला आता हे खोलूया. आता याच्यामध्ये हीच एक बॉटल वेगळी आहे आणि या बॉटल ज्या आहेत ना 1, 2, 3, 4 या सेमच आहेत.
म्हणजे त्या प्लेन मधल्या आहेत, त्या मी तुम्हाला दाखवते. प्लेन मध्ये पण काय साईज आहे ते पण दाखवते तुम्हाला. प्लेन मध्ये अगदी सिंपल, म्हणजे तशाच सेम असतं, फक्त याच्यावर डिझाईन नसते कुठलीही. याच्या आतमध्ये पण तुम्हाला सेम फिनिशिंग मिळेल बघायला, झाकणाला आणि बॉटलला. हे बघा सेम आहे, म्हणजे काहीच फरक नाही, फक्त डिझाईनचा फरक आहे वेगवेगळ्या पद्धतीने, आणि त्याचेच फक्त पैसे असतात की त्याचा काय रेट आहे. आणि आपण स्वतः पण याच्यावर घरच्या घरी ॲक्रेलिक प्रिंट जे मिळतात त्याने डिझाईन करू शकतो. आपण करूया, कारण माझ्याकडे एवढ्या सगळ्या बॉटल्स आहेत. त्याच्यानंतर ही बॉटल बघा, ही थोडीशी वेगळी आहे, ही हँडलवाली बॉटल आहे. हे ॲक्च्युली निघालंय, म्हणजे आम्ही काढून आणलेलं, बॉटलमध्ये राहत नव्हतं म्हणून. तर ते हँडल लावला की तुम्ही याची वरती पकडू पण शकता. तर याच्यावरची डिझाईन पण वेगळी आहे बघा. तर हे मी तुम्हाला लावून दाखवते, का की हे जरा लावून दाखवते मी तुम्हाला. दुसऱ्या बॉटल्स दाखवते तोपर्यंत. तर या सगळ्या बॉटल आम्ही प्लेन मधल्या घेतल्यात, म्हणजे सगळ्यांसाठी त्याच घेतल्यात, सेमच आहेत बघा अशा पद्धतीच्या. आणि मला ते 1 2 3 4 किती घेतल्यात आम्ही प्लेन? 1 2 3 4 5 6 7 आणि 8, जवळपास 8 बॉटल आम्ही प्लेन घेतलेल्या आहेत. आणि 3 डिझाईनवाल्या घेतलेल्या आहेत. जशी रेंज मी व्हिडिओमध्ये सांगितली आहे त्याच रेंजच्या आहेत. आणि जर तुम्ही खूप होलसेलवाले, म्हणजे जे काही बिझनेस वगैरे करतात त्यांच्यासाठी तिथे खूप चांगला ऑप्शन्स आहेत, म्हणजे ज्यांना बिझनेस वगैरे करायचा असतो. इथूनच सगळा कुंभारवाड्यातनं बराचसा माल तिथे सप्लाय म्हणजे त्यांच्याकडे होतो. आणि खूप छान छान व्हरायटी, म्हणजे जर आपण गेलो ना एकदा वेळ काढून, तर खूप मस्त मस्त अशी व्हरायटी तुम्हाला या सगळ्यामध्ये बघायला मिळेल. तर तुम्हाला ही जी मी केलेली शॉपिंग होती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओमध्ये जे जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्याबद्दल कुठून घेतलेले त्याची सगळी माहिती मी व्हिडिओच्या खाली देईन. आणि तुम्हाला काही माहिती हवी असेल अजूनही तर मला नक्की कमेंट खाली विचारून सांगा. आणि तुम्हाला कुठला प्रोडक्ट यातला सर्वात जास्त आवडला, किंवा तुम्हाला काय वाटतं की ज्या गोष्टी मी ज्या रेंजला घेतल्यात त्या बरोबर त्याच रेंजच्या आहेत का, म्हणजे त्याच प्राइसच्या आहेत का, कुठे कमी जास्त आहे का. किंवा म्हणजे मला पण कळतं की मी बऱ्याच वेळा एवढ्या वेळेस ती वेगवेगळ्या ठिकाणी जाते, जिथे म्हणजे तुम्हालाच नाही तुम्हाला पण कळेल की आता मी कुठल्या ठिकाणी जाते, मी तिकडचं काय रेट्स असतात, काय प्राइस असते, ते तुमच्यापर्यंत शेअर करत असते. तसं तुम्ही पण तुमच्या इकडचं जे काही रेट्स वगैरे असतील मला नक्की कमेंट करून सांगा. तर ही बघा, ही बॉटल अशी आहे, जसे बिस्लरीच्या 2 लिटरच्या बॉटल पकडण्यासाठी जशी कडी असते तशी ही कडी आहे. आणि हा एक वेगळा पॅटर्न आहे बॉटलमध्ये, म्हणजे मी तुम्हाला वेगवेगळे 2-3 प्रकार दाखवले बॉटलमधले. तर अशा वेगवेगळ्या डिझाईनचे वेगवेगळ्या पॅटर्नचे बॉटल अवेलेबल आहेत तिथे वेगवेगळ्या रेंजेसमध्ये. तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटे. आणि काकींना विचारते मी आता, काकी तुम्हाला कसं वाटलं येऊन? या 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 काकी. छान वाटलं, म्हणजे शॉपिंग करायला की अजूनही काय काय घ्यावंसं असं वाटलेलं, पण आम्ही जरासा हात आखोटा घेतला कारण सगळंच घ्यायचं होतं आम्हाला. कारण पण परत शॉपिंगला जाऊ, नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. अच्छा, मुकुलसाठी कुठली घेतली तुम्ही? मुकुलसाठी ती ना आपण ती मगाशी मी दाखवली ना, फर्स्ट कलरफुल वाली, त्यातली आम्ही घेतली. ती जाणार लंडनला, ती लंडनसाठी घेतलेली आहे. मुकुल जेव्हा आता येईल तेव्हा कोण जाणारं भेटेल तेव्हा आम्ही पाठवू त्याच्याबरोबर ती बॉटल, म्हणून त्याच्यासाठी घेतली. म्हणजे अशा सगळ्या, म्हणजे काकींच्या बहिणींसाठी काकीने 2-3 बॉटल्स घेतल्या. जसं मी माझ्या घरी द्यायला एखादी बॉटल घेतली, सचिने त्याच्या बहिणीसाठी बॉटल घेतली आहे. असं वेगवेगळं, म्हणजे आम्ही सगळं घरातल्याच फॅमिली मेंबरसाठी या सगळ्या बॉटल घेतल्यात. म्हणजे खूप अशी शॉपिंग अशी काही केलेली नाही आम्ही, सगळ्यांचा विचार करूनच एक 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 प्रत्येकासाठी एक एक बॉटल घेतली. आणि जाणं झालं म्हणून आम्ही घेतल्या. तर काही स्पेशली कोणी काही जात नाही आणि घेत नाही. आणि काकींचं पण काही एवढ्या लांबून इथे येणं होत नाही. आणि आता आम्ही पण असं पहिल्यांदा, आता काल काकी आलेला म्हणून आम्ही काल आयकियामध्ये गेलेलो. आणि आज आता आजचा वेळ होता, म्हटलं चला आज आपण ऍक्च्युली काल आमचा विषय निघाला की मातीच्या बॉटलचा, आणि मग मातीच्या बॉटलचा विषय निघाला. आणि त्याच्यानंतर मी मग म्हटलं काकींना की आपण कुंभारवाड्यात जाऊया. कुंभारवाड्यात खूप चांगल्या चांगल्या गोष्टी पण आपल्याला बघायला मिळतील तिथे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जवळपास आम्हाला 3 तास लागले, म्हणजे जवळपास आम्ही 4:45ला निघालेलो. 4:45, 4:45, 4:46, 4:47, 8:45 वाजले आम्हाला घरी यायला. आता 8:30 वाजले. आता मी घरी जाते, सगळं घेऊन जायचं. काकीचं सामान काकीने दिलं, माझं मी आता हे घेऊन जाते. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेल. असं मी आता दाखवणार होती, पण आता मला ऑलरेडी खूप उशीर झालाय. मी म्हटलं आता पहिलं जाते, जेवणाची तयारी करते आजचा, म्हणून इथे ब्लॉग मी एंड करते. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आयकियामध्ये पण खूप जास्त अशी केलेली थोडीफार शॉपिंग आहे, कारण काल आम्हाला खूप जास्त सेलमध्ये काहीच मिळालं नाही. तर चला उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटे. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.